नमस्कार. मी महादेव नागराव भंडारे, अहमदपूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण घंटानाथ आपण उपोषणाला बसलो आहोत. त्या संदर्भामध्ये पहिल्या एकूण मागण्या 59 आहे. तर त्या मागण्यापैकी दिव्यांगांना म्हाडा कॉलनीमध्ये 5% घर देण्यात आले आणि दिव्यांगाला ज्या ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपलं स्टॉल निर्माण करून द्यावा. त्या अन्य मागण्या आहेत आपल्या. आणि ग्रामपंचायत किंवा नगर परिषद किंवा जिल्हा परिषदला जे अध्यक्ष निवडले जाते ते अध्यक्ष निवडले जाते काय अडचण नाही, पण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सुद्धा मतदारातून निवडले जावं अशा प्रकारच्या बऱ्याचशा मागण्या आहेत आपल्या. त्या संदर्भामध्ये शासनाला आपण कळवलेलं आहे. ते आपला घंटानाथ चालू आहे. माझ्यासोबत खंड कांबळे आहेत आणि मिलिंदराव खोळखोळे आहेत आणि आंदोरीचे आपले बसले थोडेकांत बसलेच आहेत. हे सर्व आपले जास्तीत जास्त आता दिनांक बांधव येण्याची शक्यता आहे 2 दिवसामध्ये. तरी प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. असं आहे की आमरण उपोषणाला बसतो पुढे आणि त्याचं तीव्र आंदोलन करण्यात येईल. उपजिल्हाधिकारी कार्यालय अहमदपूर म्हणजे नटपटे मॅडमकडे त्यांच्या मार्फत आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे. त्यासाठी मागण्या आहेत. जवळजवळ 25,000 जास्त लोक आहेत. त्याच्यामध्ये आता अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये ते आपलं तहसील कार्यालयाच्या कंपाऊंड मध्ये स्टॉल देण्यात यावा महानगरपालिकेमार्फत मोफत. जे नगर परिषदच्या हद्दीमध्ये जे गाळे आहेत त्यांना रोज 1 रुपया भरून दुकान चालवण्यासाठी रोजगार निर्माण करून देण्यासाठी हा गाळा निर्माण करून द्यावा दिव्यांगांना. आणि त्या बऱ्याचशा योजना आहेत. तुम्ही जर सगळे जर योजना जर दिल्या प्रशासनाने तर रेल्वेमध्ये इकडे तिकडे लोक भटकत फिरणार नाही, भीक मागणार नाही, स्वतःच्या पायावर जगू शकतील. त्यावरती जे टेंडर पद्धत जी आहे त्यांची जे त्यांचं ठिकाणी म्हणजे त्यांचं टेंडर पद्धत सगळी रद्द करणं गरजेचं आहे. आणि ते टेंडर पद्धत जर रद्द केली प्रशासनाने जर महानगरपालिका नगर परिषदेची जर बिल्डिंग जर त्यांनी स्वतः त्यांनी ताब्यात घ्यावं प्रशासनाने आणि दिव्यांग बांधवांना गाळा निर्माण करून द्यावा त्यांच्याकडे. तशा प्रकारे प्रशासनाने पूर्ण मान्य कराव्या. आणि तसेच माझं पद आहे भारतीय परिवर्तन क्रांती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा दोन्ही पक्षाचा मी एक संपर्क महामंत्री आहे. सर्व मागण्या प्रशासनाला माझी विनंती की सर्व मागण्या मान्य कराव्यात. जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू. आणि तसंच तीव्र आंदोलन करून जर प्रश्न नाही मिटला तर आत्मदान करून घेण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी.